काजूची बाग आहे ना तुमची, शेती शिवार आहे. आपल्याला वाटेल की अशा ठिकाणी साप पकडण्याची गरज आहे काय. आणि आम्हाला मालक, नाव कसं तुमचं, मनोज नाही? हां, त्यांनी पण तसंच म्हणते. पण 4 दिवस एका ठिकाणी साप असल्यामुळे त्यांनी मला बोलवण्याशिवाय पर्याय नाही असं वाटलं त्यांना. कारण काम वगैरे करत असतात, मानसिक समाधानाशी साप पकडावं लागतंय. इथं कुठं आहे म्हणाला तुम्ही? हां हां हां. आणि घोणस अशा प्रकारे हे करू शकतो. लक्षात घ्या, मिलनकाळ नसताना सुद्धा साप अशा प्रकारे एका ठिकाणी राहू शकतात. आणि हा घोणसच आहे, लक्षात घ्या. आणि का थांबला, कशासाठी थांबला हेही सांगणं कठीण आहे. पण आहे मात्र घोणस. आणि तब्बल 4 दिवस त्यांना अशा ठिकाणी तो साप दिसतोय. काय झालंय त्याला? इथंच होता का? कुठं होता तू मगाशी दिसला तेव्हा? किती वेळ झाला? आज इथं दिसलं तुम्हाला? मेलाय की हो हा? काय तर झालंय त्याला. अशा प्रकारे तो निसर्गात सुद्धा त्याला दुसरे प्राणी अटॅक करतात. आणि त्यांना खरंच 2-3 दिवसाचा हा भाग वेगळा आहे, लक्षात घ्या. पण तुम्ही बघू शकता त्याला काहीतरी झालं असावं. जखम मात्र कुठली दिसत नाही आहे. आणि साप पण निसर्गात मरत असतात. आणि आपण बघू शकता या सापाचा जबडा त्या निमित्ताने मी दाखवतोय. आणि मेलेला असल्यामुळे त्याचा दात पण तुटलेला तुम्हाला एक दिसेल बघा. साधारण 1 इंच लांबीचा असा विषारी दात असतोय. आणि एखादी म्हणजे आजार किंवा काहीतरी झालं असणार तेव्हा विषबाधाही होऊ शकते, लक्षात घ्या. त्यामुळे हा सापाचा जीव गेलेला आहे. आणि हा घोणस मेलेला होता तरीही भीती असते. दुसरी गोष्ट, मेलेला असला तरी ह्याचा तुम्ही एक डोळा बघू शकता आणि दुसरा डोळा ह्याचा वेगळ्या रंगाचा दिसेल तुम्हाला. म्हणजे यांना पण वेगवेगळे आजार होतात. निसर्गात पण साप मरतात. साप काट टाकला की पुनर्जन्म होतोय. दुसरा साप काट टाकत नाही म्हणतात, पण सगळेच काट टाकतात. पण निसर्गात पण त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येत असतात, लक्षात घ्या. आणि तुम्ही दुसरी गोष्ट बघू शकता, त्याची दातही दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आणि एक डोळा तुम्ही वेगळा आणि एक डोळा तुम्हाला वेगळा दिसेल. म्हणजे ह्या डोळ्याला पडदा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याला ह्या डोळ्यालाही बाधा झालेली होती. आणि हा साप मेलेला आहे निसर्गात. त्याला काहीतरी झालेल्या वाचवला बोलवतात, पण असं काहीतरी घटना घडत असतात. घोणस आहे हा.